बायबल मध्ये लिहिलंय की तो ज्यावेळेस येईल, लक्षात ठेवा, तो आल्यानंतर जे लोक तयार आहेत, जे लोक स्ट्रॉंग आहेत, जे लोक विश्वासात खंबीर आहेत, ते उचलले जाणार आहेत. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो हीच दिवस आहेत की आतापर्यंत 2000 वर्ष झाले आणि 2000 वर्षापूर्वी लोक म्हणत होते येणार येणार, पण आपल्या काळामध्ये सर्व भविष्यवाणी पूर्ण होत आहे. आणि बायबल मध्ये लिहिलंय की ज्यावेळेस तुम्ही पाहणार इस्रायलकडे, ज्यावेळेस भविष्यवाणीकडे, आणि पूर्ण होताना लक्षात ठेवा तो लवकर येणार आहे. यस आमेन. आणि मी चर्चला प्रोत्साहन देतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं जमेल तेव्हा प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, देवाच्या संगतीमध्ये वाढा. तुमचा विश्वास कोणी कमी करू नये. हालेलुया. तुम्हाला कोणी देवापासून लांब घेऊन जाऊ नये. तुम्ही केव्हाच आणि केव्हाच देवाच्या उपस्थितीमधून लांब जाऊ नये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलूया माझ्या गे, मी देवाच्या उपस्थितीमध्ये राहणार आहे. मी देवाच्या उपस्थितीमध्ये राहणार आहे. मी केव्हा लांब न जाणार आहे. मी केव्हाच लांब जाणार नाही. कारण बायबल मध्ये लिहिलंय, बायबल मध्ये लिहिलंय, देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. आनंदाची परिपूर्णता आहे. आमेन. आमेन. आणि आपण येत्या दिवसामध्ये अलौकिक कार्य बघणार आहोत. यस आमेन. की लोकांना अलौकिक कार्य बघायचंय. म्हणा माझा देव महान आहे. माझा देव महान आहे. तो अलौकिक कार्य करणार आहे. तो अलौकिक कार्य करणार आहे. माझ्या डोळ्यांनी मी पाहणार आहे. आणि माझ्या डोळ्यांनी मी ते पाहणार आहे. कारण तो माझ्यामध्ये राहतो. तो माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी स्ट्रॉंग बनावं. यस. हालेलुया. हालेलुया. बोला माझ्या देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे मी प्रभूमध्ये मजबूत बनावं. मजबूत बनावं. म्हणा मी दबावापासून, मी दबावापासून, कुठल्या प्रॉब्लेम पासून अजिबात पळणार नाही. अजिबात पळणार नाही. मी पळणार नाही. मी पळणार नाही. कारण मी प्रभू येशू मध्ये स्ट्रॉंग आहे. मी प्रभू येशू मध्ये स्ट्रॉंग आहे. कारण माझ्यासाठी विजय हा ठरवलेला आहे. कारण माझ्यासाठी विजय हा ठरवलेला आहे. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. आणि तुमच्यासाठी विजय ठरवलेला आहे. तर बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही आणि मी येशूच्या विजयात चालणारे लोक आहोत. यस आमेन. म्हणा मी प्रभूमध्ये स्ट्रॉंग आहे. मी प्रभूमध्ये स्ट्रॉंग. मी हलणार नाही. मी हलणार नाही. संकट, त्रास, आजार, वेदना, विरोध, प्रत्येक गोष्ट त्याच्या पुढे मी स्ट्रॉंगली विश्वासाने उभं राहणार. त्याच्या पुढे मी स्ट्रॉंगली विश्वासाने उभे राहणार. आणि प्रभू येशूच्या नावात अधिकार घेणार. आणि प्रभू येशूच्या नावात अधिकार घेणार. आणि म्हणणार विजय माझा आहे. विजय माझा आहे. येशूमध्ये विजय माझा आहे. येशूमध्ये विजय माझा आहे. मी पळणार नाही. मी पळणार नाही. मी दबावात येणार नाही. मी दबावात येणार नाही. मी टेन्शन मध्ये जगणार नाही. टेन्शन मध्ये जगणार नाही. कारण माझं जीवन प्रभू येशू मध्ये आशीर्वादित जीवन आहे. आशीर्वादित जीवन आहे. म्हणून असं लिहिलेलं आहे. जर तुम्ही 2 करीन दुसऱ्या अध्यायामध्ये आलात, प्लीज देवाच्या वचनाकडे येऊया. 2 करीन दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज 14 आणि 15 वचन आपण वाचूया. ऐका देवाचं वचन. 2 करीन दुसरा अध्याय, करीन करास दुसरे पत्र, दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज कृपा करून देवाच्या वचनाकडे आपण येऊया. 2 करीन दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज देवाचं वचन आपण वाचूया. ऐका देवाचं वचन. आता जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो. ओके. आणि सर्व ठिकाणी आम्हाकडून आपल्या विषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो. त्याची उपकार स्तुती हो. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे ना? परत एकदा ऐका, नीट ऐका. लक्षात ठेवा, शैतानाची इच्छा आहे तुम्ही वचन ऐकू नये आणि तुमच्यामध्ये वचन आतमध्ये जाऊ नये. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही देखील एवढं ठरवलं पाहिजे, नो मी येशूमध्ये स्ट्रॉंग बनणार आहे आणि वचन माझ्या आतमध्ये जाणारच. कारण वचन बी आहे. आणि एकदा का वचन गेलं ते मूळ धरतं. आणि मूळ धरल्यानंतर ते वाढत जातं. एखादी बी जर तुम्ही घेतली, त्या बीला म्हणावं नाही लागत मूळ धर, तिला फक्त पेरावं लागतं. की लोकांना माहित आहे. म्हणा एखादी बी जर मी घेतली, तिला फक्त पेरावं लागतं. मग तिला ऑटोमॅटिक मूळ येतं. ती वाढली जाते. झाड होतं. फळ येतं. त्याप्रमाणे देवाचं वचन फक्त माझ्यात जर पेरलं गेलं, ते मूळ धरतं. ते वाढवलं जातं. त्याला फांद्या येतात. त्याला फळ येतं. आणि ते आशीर्वादित होतं.
आशीर्वादित होतं. हालेलुया. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता नेहमी लक्षात ठेवा, कुठले विचार तुम्हाला वचनापासून स्टॉप करू नये. आज प्रभूला सांगा की प्रभू मी तुझ्या उपस्थितीमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत आहे, मी केव्हा डिस्टर्ब होणार नाही. आणि जर तुम्ही डिस्टर्ब नाही झाला तर आज मूळ पूर्णपणे तुमच्या हृदयात कार्य करेल. देवाचं वचन कार्य करेल, मूळ धरेल आणि तुमच्या आशीर्वादापासून तुम्हाला कोणी बाजूला नेणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया काय लिहिलं देवाच्या वचनाकडे. आता जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो, आम्हास विजयात नेतो आणि सर्व ठिकाणी आम्हाकडून आपल्या विषयीचा ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो. ओके. त्याची उपकार स्तुती हो. त्याची उपकार स्तुती हो. याचा अर्थ देव सर्वदा नेतो का केव्हा तरी विजयात नेतो. सर्वदा नेतो. ऐसे केव्हा नेतो. माझा देव ज्याने वधस्तंभावर मला विजय मिळवून दिलाय, ज्याने वधस्तंभावर मला विजय मिळवून दिला, रोज मला विजयात नेतो. रोज मला विजय. पण बायबल मध्ये लिहिलं की तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रॉंग झालं पाहिजे. यस. तुम्हाला वचन कळलं पाहिजे. लक्षात ठेवा, भीती देवापासून नाहीये. भीती आणि अविश्वास देवापासून नाहीये. दोन गोष्टी बोला माझ्या मागे. भीती आणि अविश्वास देवापासून नाहीये. भीती आणि अविश्वास देवापासून नाहीये. कारण ज्यावेळेस भीती येते, कारण ज्यावेळेस भीती येते, अविश्वास कार्य करतो. अविश्वास कार्य करतो. आणि ज्यावेळेस अविश्वास येतो, आणि ज्यावेळेस अविश्वास येतो, शैतान टाळी वाजवतो. शैतान टाळी वाजवतो. पण ज्यावेळेस विश्वास येतो, पण ज्यावेळेस विश्वास येतो, शैतान मागे पळतो. शैतान मागे पळतो. हालेलुया. हालेलुया. मागच्याच मी सांगितलं, तुमच्या हातात आहे तुम्ही कुठल्या परिस्थितीत राहायचं. तुम्ही तुमच्या त्रासात, संकटात, या तुमच्या आजारात किंवा दुःखात राहायचंय तुमच्या हातात आहे, देवाच्या हातात नाहीये. देवाने तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. म्हणा, प्रभूने मला सर्व काही दिलेलं आहे. प्रभूने मला सर्व काही दिलेलं आहे. मला तारण दिलंय, मला तारण दिलंय. सार्वकालिक जीवन दिलंय, सार्वकालिक जीवन दिलंय. वचन दिलंय, वचन दिलंय. पवित्र आत्मा दिलाय, पवित्र आत्मा दिला. कृपा दिलीये, कृपा दिलीये. म्हणा, तो पवित्र आत्मा माझ्यात राहतो. तो पवित्र आत्मा माझ्यात राहतो. ज्ञान मला दिलंय, ज्ञान मला दिलंय. ख्रिस्ताचं मन मला मिळालंय, ख्रिस्ताचं मन मला मिळालंय. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यात. वचन माझ्याकडे आहे, वचन माझ्याकडे आहे. म्हणा, पास्टर माझ्याकडे आहे, पास्टर माझ्याकडे आहेत, आणि सर्व माझ्याकडे आहे, सर्व माझ्याकडे आहे. प्लीज व्हॉलंटिअरली पहा की थोडं या ठिकाणी ते लावू शकता. डोंट वरी, हे चर्च आशीर्वादित चर्च आहे. यस, आमेन. आणि हे बदललं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पडदे देखील टाळ्या वाजवतात प्रभूसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की लोकांना देवाचं वचन करते माझ्या घडा, मी प्रभू मध्ये स्ट्रॉंग आहे. मी प्रभू मध्ये स्ट्रॉंग आहे, न हलणार आहे. न हलणार आहे. कुठला शैतान मला हलवू शकत नाही. कुठला शैतान मला हलवू शकत नाही. जर तुम्ही इफिसकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज या देवाच्या वचनाकडे. इफिसकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि आपण देवाचं वचन ऐकूया. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. इफिसकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि आपण देवाच्या वचनाकडे येऊया. 10 वचन, ओन्ली 10 वचन. शेवटी माझ्या भावांनो, शेवटी 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 माझ्या भावांनो, प्रभू मध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. प्रभू मध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. याचा अर्थ सबळ व्हायचं कोणाच्या हातात आहे? आपल्या. वन मोर टाइम, 10 वचन, इफिस 6:10. शेवटी माझ्या भावांनो, शेवटी माझ्या भावांनो, प्रभू मध्ये आणि त्याच्या शक्तीमध्ये, शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. सबळ व्हा. म्हणा, सबळ व्हा. सबळ व्हा. बोला माझ्या गे. प्रभू मध्ये आणि त्याच्या शक्तीमध्ये बलवान बना. हालेलुया. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळत आहे. नेहमी लक्षात ठेवा, देवाला तुमच्याद्वारे मोठं कार्य करायचंय. या समेन. म्हणा, मी साधा व्यक्ती नाहीये. कारण माझं तारण झालंय. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. मी देवाच्या राज्यात आहे. माझ्याद्वारे देवाला मोठ्या गोष्टी करायच्या. पण एकाच गोष्टीचं अगत्य आहे. मी जर बलवान, बळकट, स्ट्रॉंग झालो तर देव माझ्याद्वारे जी योजना आखलेली आहे ती पूर्ण करणार. मी स्ट्रॉंग बनणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यासाठी जर तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं असेल तर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असलं पाहिजे. यस, आमेन. देवाच्या उपस्थितीमध्ये जेवढं तुम्ही राहणार तेवढं तुम्ही आशीर्वादित होणार. यस. तुम्ही बळकट केले जाणार. यस, आमेन. सिस्टर, हे दिवस आहेत, हे दिवस जे आहेत प्रभूचे येण्याचे दिवस आहेत.
आणि शैतानाला माहिती आहे त्याला थोडा वेळ आहे आणि मग त्याला राग येतोय आणि त्याला राग आला तर अजून राग आणायचा. कसं आणणार? ज्यावेळेस तुम्ही रोज आणि रोज अन्य भाषेत प्रार्थना करणार, देवाचं वचन तुमच्यामध्ये जाईल आणि देवाचं वचन तुम्हाला रोज वाढवणारं बनेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक समज में आ रहा है. लक्षात ठेवा, गल्ल्यातला ओरडू द्यायचं, गल्ल्यातला उभं राहू द्यायचं, गल्ल्यातला डोमिनियन किंवा अधिकार गाजू द्यायचा, हे तुमच्या हातात आहे. का त्याचा आवाज बंद करायचा, त्याला खाली पाडायचं, हे आपल्या हातात आहे. बायबल सांगतं की देव बघत होता ना. तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस शौल आणि सर्व इस्रायल लोक लपून बसले होते त्यावेळेस देव पाहत होता किंवा नाही? यस, पाहत होता. टॉक टू मी. पाहत होता किंवा नाही? पाहत होता ना. प्लीज माझ्याशी बोला. देव पाहत होता का नाही? यस, पाहत होता. बायबल सांगतं की 40 दिवस गल्ल्यात येऊन इस्रायल लोकांना म्हणत होता, ओ कुणी इथं आहे का जो माझा सामना करेल? आणि बायबल सांगतं तो शाप आणि शिव्या देत होता इस्रायल लोकांना. की लोकांना माहित आहे. आणि 40 वर्ष 40 दिवस स्वर्ग बघत होता, लोक ऐकत होते, शैतान ऐकत होता आणि मे बी देवा पाहत होता. पण देवाला एक बलवान व्यक्ती पाहिजे होता. ज्याचा विश्वास देवावरती आहे, ज्याचा विश्वास जिवंत देवाच्या वचनावरती आहे, असा व्यक्ती देवाला पाहिजे होता. की लोकांना कळते देवाचं वचन? म्हणा असा व्यक्ती देवाला पाहिजे. असा व्यक्ती देवाला म्हणा गल्ल्यातला ओरडू द्यायचं, गल्ल्यातला ओरडू द्यायचं, का खाली पाडायचं, का खाली पाडायचं, का बंद करायचं, का बंद करायचं, हे चर्चच्या हातात आहे. हे चर्चच्या हातात आहे. ज्यावेळेस चर्च प्रार्थनेला बसेल, ज्यावेळेस चर्च प्रार्थनेला बसेल आणि येशूच्या नावात अधिकार घेणार, आणि येशूच्या नावात अधिकार घेणार, गोष्टी बदलल्या जाणार, गोष्टी बदलल्या जाणार. प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि बायबल सांगतं तिथं दावीद राजा येतो आणि दावीद राजा शौलाला म्हणतो, शौल राजा घाबरायचं कारण नाही, या बेसुंतेशी मी लढेल. यस. काय स्ट्रॉंग मुलगा आहे. यस. कारण त्याला माहित होतं की त्याच्या अगोदर देवाने त्याला अस्वल आणि सिंहापासून विजय दिलाय. माझी इच्छा आहे हे वचन तुम्ही वाचा, मग आपण पुढच्या वचनाकडे जाऊया. लवकर येऊया, देवाच्या वचनाकडे येऊया. जर तुम्ही 1 शमूएल मध्ये आहात 16व्या अध्यायामध्ये, प्लीज कृपा करून वाचूया. ऐका प्रभूचं वचन. प्रभू आपल्याशी काय बोलवते. 1 शमूएल मध्ये आहात. खाली शमूएल मध्ये आलात. 1 शमूएल मध्ये आहात. मिळालं. 16वा अध्याय 1 शमूएल 16व्या अध्यायामध्ये आलात. ओके, प्लीज कृपा करून ऐकूया 13 वचन. मग शमूएलाने तेल भरलेले शिंग घेऊन. ओके, गिव्ह मी सम टाइम प्लीज. 17वा अध्याय प्लीज वाचूया. मिळालं? यस. 1 शमूएल 17वा अध्याय मिळाला का? यस. ओके, आणि 34 वचन. 34. आणि दावीद शाऊलाला म्हणाला, तुझा दास आपल्या बापाची मेंढरे राखीत होता. ओके. तेव्हा एक सिंह व एक अस्वल येऊन कळपातून कोकरू घेऊन गेला. ओके. आणि मी त्याच्या मागे जाऊन त्याला मारून ते त्याच्या जबड्यातून काढले. आणि ते अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार मारले. ओके. तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोन्ही जीवे मारले आणि हा बेसुंती बलिष्ठी यातील एकाच सारखा होईल. कारण त्याने जिवंत देवाच्या सैन्यांना तुच्छ लेखले आहे. याचा अर्थ दाविदाला माहित होतं की त्यांनी कोणाला तुच्छ लेखले? देवाच्या सैन्यांना. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ऐकता की शैतान जो आहे तुमच्या विरुद्ध आणि तुमच्या आशीर्वादाच्या विरुद्ध बोलतो, तो तुमच्या विरुद्ध बोलत नाही, तो देवाविषयी बोलतो, कारण तुम्ही देवाचे लेकर आहात. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दावीद म्हणतो, ऐक शौल राजा, यांनी देवाच्या सैन्याला तुच्छ लेखलंय आणि अस्वल आणि सिंह ज्यांनी मला देवाने त्याच्यावर विजय दिला, याच्यावरती नक्की विजय देणार. यस, आमेन. नेहमी लक्षात ठेवा, एखादी गोष्ट जर तुमच्याकडून घडायची असेल तर देव पहिल्यांदा तुम्हाला आत्म्यामध्ये बलवान बनवेल. यस, आमेन. बाहेरून नाही, आतून बलवान बनेल. माणूस आत्मा आहे. म्हणा, माणूस आत्मा आहे. तो देहात राहतो. आणि देवाची इच्छा आहे त्याने आतमधून बलवान बनावं. आणि जेवढं तुम्ही आत्म्यात किंवा वचनात किंवा प्रार्थनेत असताल, तुम्ही बलवान केले जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं चित्र वेगळं होतं. गल्ल्यातला वडू द्यायचं का शांत करायचं कोणाच्या हातात होतं? एक विश्वासू माणूस पाहिजे होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती नगर जिल्ह्यात विश्वासू लोक आहेत, किती महाराष्ट्रात इथे विश्वासू लोक आहेत.
तुम्ही बलवान आहात. यस. तुम्हाला सैतानाचा आवाज सहन होतो किंवा नाही? तुम्हाला सैतानाचा आवाज सहन होतो का? नाही. तुम्हाला आजाराचा आवाज सहन होतो का? नाही. कम ऑन. तुम्हाला जे काय वाईट आहे ते सहन होतं का? नाही. तुम्हाला अपवित्रता सहन होते का? नाही. कम ऑन. तुम्हाला ज्यावेळी शैतान दारू प्यायला लावतो ते सहन होतं का? नाही. कम ऑन. ज्यावेळी शैतान तुमच्या घरामध्ये नाश करायला येतो तुम्हाला सहन होतं का? नाही. आणि जर तुम्हाला सहन होत नाही तर तुम्ही दाविदासारखे उभे राहणार. आमेन. आणि म्हणणार नो, मी स्ट्रॉंग आहे. माझा देव स्ट्रॉंग आहे. यस. आमेन. कारण ख्रिस्त येशू जे मला सबळ करतात त्यांच्याद्वारे सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये देवाने ते सामर्थ्य घातलेलं आहे. यस. पण प्रॉब्लेम आहे की शैतान आपल्याला त्याच्याकडे बघू देत नाही. शैतानाची इच्छा आहे की आपण आपल्या स्वतःकडे, सर्टिफिकेटकडे, आपल्या घराकडे, आपल्या ताकदीकडे, आपल्या रूपाकडे, आपल्या नो 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 नो. बायबल मध्ये लिहिले की आपण इथले नाहीये, आपण वरचे आहोत. यस. आमेन. म्हणा मी इथला नाहीये. मी इथला नाहीये. थोडं हसून म्हणा मी इथला नाहीये. मी इथला नाहीये. मी स्वर्गातला आहे. मी स्वर्गातला आहे. तिथून मी जन्मलेलो आहे. तेथून मी जन्मलेलो आहे. येशू माझ्यात राहतो. येशू माझ्यात राहतो. पवित्र आत्म्याद्वारे. पवित्र आत्म्याद्वारे. मला माहिती आहे मी स्ट्रॉंग आहे. मला माहिती आहे मी स्ट्रॉंग आहे. आणि देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. हे मला कळावं. हे मला कळावं. मी अशक्त नाहीये. मी अशक्त नाहीये. मी स्ट्रॉंग आहे. मी स्ट्रॉंग आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. तुम्ही स्ट्रॉंग आहात. यस. जे दाविदाला कळालं ते तुम्हाला कळायला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला असा माणूस पाहिजे होता की जो गल्ल्याचा आवाज शांत करेल आणि बंद करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या घरात वेगवेगळे आवाज येत असतील तुम्ही फक्त म्हणायचं डोंट वरी. यस. मला माहित आहे. कारण आपलं झगडणं रक्त मांसाची नाहीये, अंतरातील दुरात्म्याशी आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेला तुम्हाला वाईट विचार येतात, प्रॉब्लेम येतात, मी मागे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे जे प्रभूमध्ये स्ट्रॉंग आहेत ते हलणार नाही. यस. ते केव्हा हलणार नाही. ते केव्हा हलणार नाही. म्हणा मी केव्हा हलणार नाही. मी केव्हा हलणार नाही. मला माहित आहे. मला माहित आहे. त्रासाच्या पलीकडे, त्रासाच्या पलीकडे, वादळाच्या पलीकडे, वादळाच्या पलीकडे, संकटाच्या पलीकडे, संकटाच्या पलीकडे विजय आहे. विजय आहे. आणि तो देव मला देणार आहे. आणि तो देव मला देणार आहे. पण देवाची इच्छा आहे. पण देवाची इच्छा आहे स्ट्रॉंग उभं राहावं. मी स्ट्रॉंग उभं राहावं. आणि ज्यावेळेस दाविदाने गल्ल्यातला मारलं, बायबल सांगतं विजयातून विजयात तो गेला. यस. आमेन. सगळे म्हणले शौलाने 1000, दाविदाने 10,000 मारले. यस. आमेन. आणि त्याच दिवसापासून दाविदाच्या डोक्यावरती तेल ओतण्यात आलं. यस. हालेलुया. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही स्ट्रॉंग असता शैतानाला माहित आहे आता हा मला सोडणार नाही, याच्या पलीकडे विजय आहे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोक ती लाईन क्रॉस नाही करत, तिथंच हारतात, तिथंच पडतात. आणि मग त्यांचं रडायचं गाणं चालू होतं येशू येऊपर्यंत. नो, तुम्हाला पलीकडे विजय दिसला पाहिजे. यस. आमेन. मला पलीकडे विजय दिसतोय. मला पलीकडे विजय दिसतोय. कारण वचन दिलेलं आहे. कारण वचन दिलेलं आहे. देव सर्वदा ख्रिस्तामध्ये मला त्याच्या विजयात नेतो. मला त्याच्या विजयात नेतो. आणि आम्हाकडून त्याच्याविषयीचा ज्ञानाचा सुगंध आणि आम्हाकडून त्याच्या ज्ञानाचा सुगंध सगळीकडे पसरवतो. सगळीकडे पसरवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन खूप मोठं आहे. या वचनावरती मी बोलणार एक दिवशी सुगंध. आपण देवाचा सुगंध आहोत. आमेन. म्हणा मी देवाचा सुगंध मी आहे. देवाचा सुगंध आहे. शैतानापासून दुर्गंध आहे. सैतानापासून दुर्गंध आहे. हा, जिथे दुर्गंध आहे तिथे तुम्ही सुगंध देणारे आहात. आमेन. हालेलुया. हालेलुया. सगळ्या इस्रायल मध्ये दुर्गंध पसरवला गल्ल्यातनी, आणि भय पसरवलं आणि अविश्वास पसरवला, पण एक माणूस देवाचा सुगंध घेऊन आला. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. त्याचं नाव दावीद होतं. यस. त्याचं नाव दावीद. सगळे निगेटिव्ह बोलत होते, सगळे नकारार्थी बोलत होते, पण एक माणूस म्हणत होता ए शौल राजा, ज्याने सिंहानी अस्वलावरती मला विजय दिला, तो सैन्यांचा यहोवा या बेसुंती माणसावर आपल्याला विजय देणार आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. नक्की लोकांना वाटतं की दाविदामध्ये ताकद होती. दाविदामध्ये ताकद होती नव्हती. कोणामध्ये? कोणाच्या नावाने दावीद आला? जिवंत देवाच्या नावाने. ज्यावेळेस तुम्ही स्वतःकडे पाहता तुम्ही अशक्त दिसता, ज्यावेळेस तुम्ही देवाकडे पाहता तुम्ही स्ट्रॉंग दिसणार. यस. आमेन. तुम्ही वचनाकडे पाहिल्यावर तुम्ही स्ट्रॉंग दिसणार. यस. बोला वचन माझ्यासाठी आहे. वचन माझ्यासाठी आहे. पर्सनली आहे. पर्सनली आहे. वचनात मला येशू दिसला पाहिजे. वचनात मला येशू दिसला पाहिजे. आणि तो येशू माझ्यामध्ये दिसला पाहिजे. आणि तो येशू माझ्यामध्ये दिसला पाहिजे. आमेन. आमेन. स्ट्रॉंग बना सिस्टर. यस. अनेक लोक फोन करून रडतात आणि म्हणतात पास्टर असं तसं.
तुम्ही रडायला नाही बनवले. यस. ऑफकोर्स काय वेळेला रडताल, काय वेळेला रड नाही येणार, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मी स्ट्रॉंग प्रभूमध्ये उभा राहणार. यस आमेन. एक दिवशी येशू ख्रिस्त आणि शिष्य नावेमध्ये होते आणि बायबल सांगते येशू आरामशीर झोपला होता. तो किती लोकांना माहित आहे? यस. येशू आरामात झोपला होता. येशू आरामात झोपला होता. त्याला वादळ वारव्याची परवाच नव्हती. आणि बायबल मध्ये लिहिले तसे त्या नावेत 12 शिष्य होते. किती? 12. कम ऑन टॉक टू मी. किती शिष्य होते? 12. किती शिष्य होते? 12. आणि बायबल असं शिकवतं आपल्याला, जर तुम्ही आय थिंक सो मार्क 4 अध्यायामध्ये प्लीज या देवाच्या वचनाकडे. मार्क 4 अध्यायामध्ये, मार्क 4 अध्यायामध्ये आपण आहोत. कम ऑन, आलात? यस आमेन. मार्क याचा 4 अध्याय. 4 अध्याय. आणि जर तुम्ही मार्क याच्या 4 अध्यायामध्ये आलात तर प्लीज कृपा करून माझ्या बरोबर या. आणि देवबाप आपल्याशी काय बोलतो वाचूया. 35 वचन प्लीज वाचूया. आणि त्याच दिवशी संध्याकाळ झाली. ओके. तेव्हा तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोक समुदायाला सोडून हा. तो मचव्यात होता तसाच त्याला आपल्या बरोबर घेऊन ते गेले आणि दुसरे मचवेही त्याच्या बरोबर होते. ओके. मग वाऱ्याचे मोठे वादळ उठले. वाऱ्याचे मोठे वादळ उठले हा व लाटा मचव्यात अशा उसळून येत होत्या. ओके. की आता तो मचवा पाण्याने भरू लागला. ओके. आणि तो वरमावर उशास घेऊन झोपी गेला होता. ओके. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, हा हे गुरु, आम्ही बुडत आहो, याची तू चिंता करीत नाहीस काय? ना बायबल सांगतं की येशू त्या मसव्यात होता, येशू त्या नावेत होता, 12 शिष्य होते. पण त्याच्या अगोदर येशू म्हणाला आपण पलीकडे जाऊ. आपण पलीकडे जाऊ. आपण पलीकडे जाऊ. आणि नेहमी लक्षात ठेवा, येशू जे बोलला ते पूर्ण होणार. यस आमेन. म्हणा, देव माझ्याविषयी बोललाय. देव माझ्याविषयी बोललाय. मी तुझी सुरुवात केलेली आहे. मी तुझी सुरुवात केलेली आहे. चांगली सुरुवात केलेली आहे. चांगली सुरुवात केलेली आहे. मी ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत ती पूर्ण करणारा देव आहे. ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्ण करणारा देव आहे. म्हणा, तू पाण्यातून जाशील. तू पाण्यातून जाशील. बोलत जा, पाण्यातून जाशील. पाण्यातून जाशील. पाणी तुला बुडवणार नाही. पाणी तुला बुडवणार नाही. तू आगीतून जाशील. तू आगीतून जाशील. आग तुला जाळणार नाही. आग तुला जाळणार नाही. तू पलीकडे दिसशील. तू पलीकडे दिसशील. आग विसरलेली दिसेल. आग विझलेली दिसेल. वादळ शांत झालेलं दिसेल. वादळ शांत झालेलं दिसेल. आणि तू पलीकडे दिसशील. आणि तू पलीकडे दिसशील. पण तुला स्ट्रॉंग उभा राहायचंय. पण तुला स्ट्रॉंग उभा राहायचंय. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. तुला स्ट्रॉंग उभा राहायचंय. या दिवसात देवाचा आत्मा, माझी प्रार्थना आहे तुमच्या आत्म्यामध्ये काहीतरी आज कार्य करो. Yes, आणि amen. तुम्हाला एवढं बलवान बनव Yes. की जे कार्य ह्या चर्चद्वारे किंवा तुमच्याद्वारे होणार आहे त्या कार्यासाठी अनेक बलवान दावीद उभे राहावे. यस आमेन. अनेक लोक दबोरा सारखे उभे राहावे. आमेन. अनेक लोक सॅमसन सारखे उभे राहावे. Yes, amen. अनेक लोक योशुआ सारखे उभे राहावे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं वादळ वारं आलं पण येशू झोपलेला. येशू झोपलेला. ना की लोकांना माहिती आहे, येशूला माहित होतं. येशूला काहीच माहित नव्हतं वादळ वारं आलेलं. माहित होतं. माहित होतं किंवा नाही? होतं. लाट हालत होती किंवा नाही? हो. कमॉन, पाणी आत येत होतं का नाही? येतं. जे पाणी त्यांना लागत होतं ते येशूला लागत होतं किंवा नाही? लागत होतं. कमॉन, जे वादळ येशूला त्यांना लागत होतं ते येशूला लागत होतं किंवा नाही? लागत होतं. जसं तुम्ही जगताय आम्ही देखील जगत आहोत. यस. तुम्ही तुमच्या घराची काळजी करता, आम्ही हे ते Yes. ते ते चर्च हजारो. हाऊ वी लिव्ह, कसं आम्ही जगतो. मी रात्री 3:15 वाजता झोपलोय. फोन, प्रेयर, एव्हरीथिंग वी डू दॅट. वाय हाऊ वी लिव्ह. का आम्हाला माहित आहे की माझी शक्ती पूर्वेपासून किंवा पश्चिमेपासून येत नाही, माझी शक्ती देवापासून येते. आमेन. आणि जर मी त्याच्या पुढे आहो तर तुम्हाला रोज सामर्थ्याने भरणारा देव आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 हे अशक्य आहे जर तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करताय आणि तुम्ही देवाचे 2 अध्याय रोज वाचून त्याच्यावरती थोडं तरी मनन करताय आणि तुम्ही देवाची स्तुती आत्म्यात करताय आणि तुम्ही जर आपलं मन देवाच्या वचनाकडे लावलंय, हे अशक्य आहे. तुम्ही केव्हा कमी होणार, तुम्ही वाढवले जाणार. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे अशक्य आहे सिस्टर, तुम्ही दरिद्री राहणार. हे अशक्य आहे, तुम्ही आशीर्वादाने चमकणार नाही. हे अशक्य सिस्टर, कुठला शैतान तुम्हाला हात लावेल. हे अशक्य सिस्टर की कुणी तुमच्या विरुद्ध जाऊ शकतं. नो. जर तुम्ही प्रभूमध्ये स्ट्रॉंग आहात, तुम्ही वादळ वाऱ्याला थांबवणारे लोक आहात. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं काय मला हे गोष्ट कळतच नाही ख्रिस्ती जीवनामध्ये काय लोकांच्या, पास्टर आम्ही प्रभूमध्ये 20 वर्ष 25 मध्ये, पण पास्टर आमचे आशीर्वाद कुठे आहे? नो नो नो, देवाने सर्व दिले. तुझे आत्मिक डोळे उघड. यस आमेन. तुझे आत्मिक डोळे उघड. तुझे आत्मिक डोळे उघड. आणि तुला कळू दे की जो देव तुझ्यामध्ये राहतो त्याला तुला खाली नाही उंचावरती ठेवायचंय. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळते देवाचं वचन? आणि बायबल सांगतं, पुढचं वचन वाचूया प्लीज, वाचूया. तेव्हा त्याने जागे होऊन वाऱ्याला धमकावले. वाऱ्याला धमकावले. वाऱ्याला कोण धमकावले? येशू. ओके, येशू तू वर गेला आता परमपित्यांच्या उजव्या हाताला. यस आम्ही आहोत. वाचूया पूर्ण वचन. वाऱ्याला धमकावले हा. व समुद्राला म्हटले उगा राहा. ओके. व शांत हो. हा. मग वारा पडला व फार निवांत झाले. पुढचं वचन. आणि त्याने त्यांना म्हटले, तुम्ही असे का घाबरला? अजून तुम्हाला विश्वास नाही काय? ओके. तेव्हा ते फारच भ्याले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण की वारा व समुद्र देखील याची आज्ञा मानतात? यस आमेन. ना लिसन 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 टू मी प्लीज, कृपा करून ऐका. तर तुम्हाला माहित नाही तुमचा देव किती सामर्थ्यवान आहे, तर तुम्ही केव्हाच त्या पातळीच्या पलीकडे जाणार नाही. जेवढं तुम्हाला तुमचा देव माहित आहे तेवढंच तुमचा विश्वास असेल. यस. तुम्हाला जर देव माहित आहे तेल पाण्याचा, तेल पाण्यापुरतेच तुम्ही राहणार. तुम्हाला माहित आहे की देव याने केलं त्याने केलं हे काढतो, तर तिथपर्यंतच तुम्ही राहणार. प्लीज कृपा करून ऐका. तर तुम्हाला माहित आहे की डोकं दुखलं तर मग मी तेलाची बॉटल अशी लावली आणि प्रार्थना केली तर मी बरी होईल, तेवढेच तुम्ही आहात. पण ज्या दिवशी तुम्हाला कळेल की माझा देव स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलेला आहे आणि त्याने माझ्यासाठी जीव, पवित्र रक्त, त्याचा प्राण देऊन मला विकत घेतलेला आहे आणि तो देव सृष्टीचा निर्माण करणारा माझ्यात राहतो, तेवढं जर मोठं तुम्ही पाहत असताल तर तेवढं मोठं कार्य तुमच्याद्वारे होणार. यस आमेन. की लोकांना देवाचं वचन कळत आहे. यस. आणि म्हणून देव म्हणतो, देवाची इच्छा आपण त्या पातळीतून वर यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी परत एकदा तिथंच येतो. यांनी केलं आणि तो पास्टर आला आणि त्यांनी सांगितलं की तुला असं केलंय तसं केलंय, तुला इथे जा. स्टॉप नॉनसेन्स. यस. तुला कुणी काय बोलायची गरज नाहीये. ऑलरेडी देवाने बायबलमध्ये तुझ्याविषयी भविष्यवाणी केलेली आहे आणि ती भविष्यवाणी केलेली आहे की पहा युगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आज अनेक लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. इसने किया है, उसने किया है, किसी ने कोई नहीं आप पे कर सकता है. शैतानाला का वेड लागला का तुमच्या नादीला लागायला? यस. तुमच्या नादीला लागला तर तो जळून जाईल ना. यस आमेन. किती लोकांना माहित आहे तुमच्या नादीला जर शैतान दुरात्मे त्रास लागत जळून जातील? यस. विश्वास पाहिजे सिस्टर, असं विश्वास पाहिजे ब्रदर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं नाव जर शैतानाने ऐकलं त्याला कळालं पाहिजे बॉस याच्याजवळ त्यांनी सगळी नोटीस जाहीर केलेली आहे, याच्या घरी जायचं नाही. हा, याच्या घरी गेला की तुला फटके, म्हणजे तू जळणार. बायबल सांगतं, मी नाही सांगत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळी शैतान योबाच्या घरी आला, बायबल मधले तो आत नाही घुसू शकला. नो, तो देवाकडे म्हणतो की देव बाप्पा तू त्याच्या बाजूने कुंपण ठेवलंय आणि मी कस काय आज जाऊ? मी कसं काय आज जाऊ? जर जुन्या करारात त्याच्या बाजूने कुंपण होतं तर तुम्ही आणि मी नवीन करारामध्ये ऑलरेडी देवामध्ये, देव आपल्यामध्ये आहे. किती मोठं कुंपण आहे. यस आमेन. आणि हे कुंपण हे तारेचं नाहीये, हे आत्मिक कुंपण आहे. यस आमेन. शैतान म्हणा, शैतान आत्मा आहे, सैतान आत्मा आहे. त्याने आत्मिक कुंपण पाहिलं. त्यांनी आत्मिक कुंपण पाहिलं. हे कुंपण आत्मिक होतं का ध्येयिक होतं? आत्मिक. तारेचं होतं, भिंतीचं होतं का एरियाच्या भिंतीचं होतं? नाही, आत्मिक. कुठलं कुंपण होतं? बायबल सांगते शैतान बोलतो देवाला, नो तू त्याच्या बाजूने कुंपण ठेवलंय, तुझा हात त्याच्यावरती आहे आणि मी नाही जाऊ शकत. याचा अर्थ शैतान आतमध्ये नाही येऊ शकला जोपर्यंत ते कुंपण तोडण्यात आलं. आणि कुंपण देवाने तोडलं बरं का? नो नो नो,
स्वतः योबानेच तोडलं. प्लीज कृपा करून ऐका, प्लीज ऐका. नो, देव ज्या गोष्टी देतो ते परत केव्हा घेत नाही. म्हणा माझ्या मागे, देव ज्या गोष्टी देतो ते परत केव्हाच घेत नाही. म्हणा देवाने कुंपण माझ्या बाजूने ठेवलेलं आहे. शैतानाला रेड लाईन आहे. तो आतमध्ये नाही येऊ शकत. पण ते कुंपण मीच तोडू शकतो. माझ्या शब्दाने. आणि योबाने हे केलं. बायबल मध्ये काय लिहिलंय वाचूया. जर तुम्ही योब याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आला, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. योब याचा 3रा अध्याय, आय थिंक सो 25 वचन, 24-25 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. योब 3रा अध्याय वाचूया देवाचं वचन. कारण मी जेवण्यापूर्वी मला उसासे येतात, माझी ओरडणी सर्वांनी काढूया प्लीज. मिळालं सगळं? योब मिळाला का? I rebuke the devil in Jesus name. मिळाला? योब मिळाला? योब स्तोत्र संहितेच्या अगोदर आहे, एस्तेरच्या नंतर आहे. मिळाला? I said मिळाला. Thank you Jesus. योब मिळाला? Yes, amen. ओके. ना प्लीज वाचूया. योब 20 अध्याय 20 वचन, 3रा अध्याय 20 वचन. कष्टी असलेल्या उजेड व खिन्न आत्म्याला जीवन का दिले आहे? ते मरणाची वाट पाहतात पण ते येत नाही. ओके. आणि त्यासाठी गुप्त द्रव्यापेक्षा ते अधिक खणतात. त्यांना कबर प्राप्त झाली म्हणजे ते फार उल्हासतात व आनंद करतात. ज्या पुरुषाचा मार्ग गुप्त आहे, ज्याला देवाचे कुंपण घालून कोंडले आहे, त्याला उजेड का दिला जातो? कारण मी जेवण्यापूर्वी मला उसासे येतात. ओके. पाऊस आला, काळजी ना करू. पाऊस तुम्हाला काही नाही करू शकत. डोंट वरी. पाऊस निघून जाईल. स्टॉप द रेन इन जीसस नेम. Stop the rain in Jesus name. Thank you Father God. पावसात भिजायला आनंद वाटतो. Hallelujah. Hallelujah. Don't worry. Thank you Holy Spirit, you are controlling everything. Thank you पवित्र आत्मा, तू सर्व कंट्रोल करत आहे. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Don't worry. ओके. मी योबाविषयी बोलतोय. किती लोक माझ्यावर उभे ऐकतील? डोंट वरी. मी तुमच्या बरोबर भिजायला तयार आहे. पाऊस आशीर्वाद आहे. म्हणा पाऊस आशीर्वाद आहे. पाऊस आशीर्वाद आहे. थँक्यू पाऊस. थँक्यू पाऊस. हालेलुया. हालेलुया. म्हणा तुझं स्वागत भी आहे. तुझं स्वागत पण आहे. पण थोड्या वेळासाठी थांब. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बायबल सांगतं पुढच्या वचनात. वाचूया सिस्टर. ऐका देवाचं वचन. आणि माझी ओरडणी पाण्यासारखी ओतली जातात. हा. कारण ज्याची मला धास्ती होती तेच माझ्यावर आले आहे. ओके. आणि ज्याविषयी मी भयभीत आहे ओके ते माझ्याकडे आले आहे. ओके. मी निश्चिंत स्वस्त विश्रांत नव्हतो, हा, तरी पीडा पावलो. तरी पीडा आली. हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले हात वर करा प्लीज. आपले हात वर करा. म्हणा धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. पावसात मी तुझ्यावर प्रेम करतो. मी पावसात देखील तुझ्यावर प्रेम करतो. कारण पाऊस तुझ्यापासून आहे. पाऊस तुझ्यापासून आहे. आणि मला माहित आहे आशीर्वाद ओतले जात आहेत. प्रभू येशूच्या नावात. आमेन. ओके. नाव प्लीज लक्ष द्या. जर तुम्हाला लक्ष नाही द्यायचं तर उठून तुम्ही बाजूला जाऊ शकता. पण जर तुम्ही बसायचं असेल तर माझ्याबरोबर उभे राहा. बसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळत आहे? म्हणा योब काय म्हणतोय? योब म्हणतोय प्रभू ज्याची धास्ती मला होती ते माझ्यावर आलंय. म्हणा योब म्हणतोय ज्याची धास्ती माझ्यावर होती ते माझ्यावर आलंय. म्हणा योब म्हणतोय ज्याची धास्ती माझ्यावर होती ते माझ्यावर आलंय. योबाला कशाची धास्ती होती? की माझे मुलं मरतील का, माझं घर नाश होईल का, मला असं होईल का, मला तसं होईल का, मला तसं होईल का. पण बायबल मध्ये लिहिलंय की त्याला माहित नव्हतं का की देवाचं कुंपण त्याच्या बाजूनी आहे. की लोकांना देवाचं वचन कळतंय? म्हणा धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. मला माहित आहे देवाचं कुंपण माझ्या बाजूनी आहे. आणि देवाचं कुंपण जे आहे ते त्याच्या पलीकडे शैतान येऊ नाही शकत. त्याच्या आत येऊ नाही शकत. त्याच्या आत नाही येऊ शकत. कारण
कारण प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात मी पूर्ण संरक्षणामध्ये आहे. मी पूर्ण संरक्षणामध्ये आहे. देवदूतांना आज्ञा मिळालेली आहे. देवदूतांना आज्ञा मिळालेली आहे माझं संरक्षण करायची. माझं संरक्षण करायची. म्हणून मला एक गोष्ट माहित आहे. मला एक गोष्ट माहित आहे. अरिष्ट माझ्यावर येणार नाही. अरिष्ट माझ्यावर येणार नाही. कारण देव मला सांभाळणार आहे. देव मला सांभाळणार आहे. स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. म्हणा मी मजबूत आहे. मी मजबूत आहे. मी न हलणार आहे. मी न हलणार आहे. कारण येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये माझ्यासाठी देवदूत ठेवलेले आहेत. माझ्यासाठी देवदूत ठेवलेले आहेत. आणि बायबल सांगतात यो बोलत गेला, बोलत गेला, बोलत गेला, बोलत गेला, आणि जो काय नकारार्थी, आणि बायबल सांगतो तुमच्या शब्दाने तुम्ही भिंती तोडू शकता. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्रात लिहिलंय योर वर्ड विल टेअर अप द वॉल. तुमचे शब्द भिंती तोडणार आहेत. आणि योबाने भिंतीचं कुंपण तोडलं आणि शैतान आत आला आणि नाश करून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभे राहा, उभे राहा, आपल्या जागेवर उभे राहा, उभे राहा. कम ऑन, उभे राहा, आपल्या जागेवर उभे राहा. हालेलुया, 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 हालेलुया. स्वर्गातून प्रभू आपल्याकडे बघून खूप आनंदी आहे. यस आमेन. प्रभू म्हणतो ओ व्हॉट अ ग्रेट गॉड, व्हॉट अ ग्रेट पीपल यू आर. यस. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना पाऊस आवडतो. यस. आपले पवित्र हात वर करा. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में मेरा आनंद हर एक दिन में, ओ मेरा सहारा है. ओ मेरा आनंद हर एक दिन में, ओ मेरा सहारा है. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. ओ मेरा आनंद हर एक दिन में, ओ मेरा सहारा है. ओ मेरा आनंद हर एक दिन में, ओ मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. सब मिलके गाएंगे प्रभु का आनंद. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. ओ मेरा आनंद हर एक दिन में, ओ मेरा सहारा है. ओ मेरा आनंद हर एक दिन
जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। आपले हात हलवून गाऊया। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। ओ मेरा आनंद हर एक दिन में, ओ मेरा सहारा है। ओ मेरा आनंद हर एक दिन में, ओ मेरा सहारा है। ओ मेरा सहारा है। आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद द्या। सिस्टर ब्रदर, तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लेकरं आहोत। तुम्ही साधारण लोक, तुम्ही अशक्त लोक नाहीये। पवित्र आत्मा रोज तुम्हाला बलवान बनवणार आहे। पवित्र आत्मा रोज तुमच्यामध्ये सामर्थ्य ओतणार आहे। तुम्ही जेवढं देवाच्या उपस्थितीमध्ये बसताल, जेवढं अन्य भाषेत बोलताल, जेवढं वचनाचं मूळ तुमच्यामध्ये पकडलं जाईल, तेवढं तुम्ही स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग बनणार। आणि तुम्ही गल्ल्यातला म्हणणार, गल्ल्यात मला माहिती आहे तुझ्या पलीकडे विजय आहे। वादळ वारं थांबलं आणि बायबल सांगतं नाव पलीकडे गेली आणि सगळं काय स्थिर झालं। बिलीवर, येशूचा स्वभाव पहा। ज्याला येशूचे शब्द कळाले तो आशीर्वादित आहे। ज्याला येशूचा स्वभाव कळाला तो आशीर्वादित आहे। कारण येशूला माहित होतं की वादळ आणि वारं माझ्यापर्यंत नाही पोहोचणार, आणि जरी ते पोहोचलं तर त्याला शांत बसावं लागेल, कारण त्याचा निर्माण करणारा तो आहे। आणि तोच निर्माण करणारा आज तुझ्यामध्ये राहतो। तू स्ट्रॉंग आहे, तू आजाराला हरू शकतो, तू शैतानात पळू शकतो, तू प्रत्येक परिस्थितीवर विजय मिळवू शकतो। तू जिथं जाशील तिथं विजयातून विजयात जाणार आहे येशूच्या नावामध्ये। तू केव्हाच आणि केव्हाच बुडवला जाणार नाही, कारण कुठल्या पाण्यामध्ये ताकद नाही की तुला बुडवायचे। देवाचे हात तुझ्यापर्यंत पोहोचणारे आहे। कुठल्या आगीमध्ये ताकद नाही की शद्रक मेशक अबेदनेगोला जळायचे। देव त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि बायबल सांगतं ते एवढे खंबीर होते, ते म्हणाले नो, या आगीच्या पलीकडे आम्हाला मोठा विजय दिसतोय। या आगीच्या पलीकडे मोठा विजय आहे, आणि तो विजय देणारा देव आगीमध्ये माझ्या बरोबर आहे। आणि बायबल मध्ये लिहिले, राजाने 4 पुरुष पाहिले आणि म्हटलं, शद्रक मेशक अबेदनेगो ज्याची सेवा तुम्ही करता त्याने तुम्हाला वाचवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर त्यांची बढती झाली। याचा अर्थ आग आली बढती होण्यासाठी, याचा अर्थ राजाला राग आला बढती होण्यासाठी। शद्रक मेशक अबेदनेगो भिले नाही, स्ट्रॉंग प्रभू मध्ये उभे राहिले। की लोक प्रभू मध्ये स्ट्रॉंग आहेत? आपले हात वर करा, प्रभू मध्ये स्ट्रॉंग आहे। हालेलुया, प्रभू मध्ये स्ट्रॉंग हात। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। पाऊस थांबला, तुम्ही बसू शकता। बसा, तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता 2 मिनिटं। जहां पे आप है बैठ जाओ। जो बारिश को डर के गए वो भी बैठ जाओ, जो बारिश को डर के नहीं गए वो भी बैठ जाओ। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। वंडरफुल, वंडरफुल, वंडरफुल। हालेलुया, थँक यू जीसस। मी प्रार्थना करणार आहे, शेवटची प्रार्थना आपण करूया। प्लीज आपल्या जागेवर या, आपल्या जागेवरती या। हालेलुया।
आपल्या जागेवरती येऊया. थँक्यू जीसस, थँक्यू. की लोकांची इच्छा आहे ह्याच दिवसांमध्ये येशू यावा आणि आपल्याला घेऊन जा. सपोज तो आज आला तर, आय सेड आज आला तर, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. टाटा जगाला टाटा, प्रेज द लॉर्ड. बसा बसा, काय नाही होऊ शकत. बसा, 2 मिनिटं बसू शकता तुम्ही. तुम्ही स्ट्रॉंग लोक आहात. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Yes, sir. I'll do that. Praise the Lord. Hallelujah. सगळे लोक मला ऐकतात? Yes. ऐकतात? Yes. Praise the Lord. Hallelujah. So, या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग बनायचंय. Amen. आणि कसे स्ट्रॉंग बनणार? जेवढे तुम्ही देवाच्या संगतीमध्ये असताल. Yes. Praise the Lord. Hallelujah. म्हणा मी या जगात राहतो, मी या जगात राहतो, पण मी या जगाचं नाहीये. मी या जगाचा नाहीये. म्हणा मी या जगात राहतो, मी या जगात राहतो, पण जगाचं मी नाहीये. पण या जगाचा मी नाहीये. कारण की मी वरून जन्मलेलो आहे. कारण मी वरून जन्मलेलो आहे. देव माझ्यामध्ये राहतो. देव माझ्यामध्ये राहतो. किती लोकांकडे 2 मिनिटं आहेत? येस आहेत. येस. सो मी तुम्हाला योबा विषयी सांगत होतो. योबाच्या बाजूनी काय होत? आय सेड योबाच्या बाजूनी काय होतं? कुंपण. तुमच्या बाजूनी कुंपण आहे. आमेन. म्हणा माझ्या बाजूनी कुंपण आहे. माझ्या बाजूने कुंपण आहे. 100% आहे. 100% आहे. ओके, आपण प्रार्थना करूया. आपले हात वर करा, आपल्या जागेवर उभे राहा आणि मी प्रार्थना करेन. ओके, आपले हात वर करूया. माझ्या मागे फक्त म्हणा धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. आज दुपारी प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात मी तुझी कृपा, मी तुझी कृपा, मी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, मी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यासाठी स्वीकारत आहे. माझ्यासाठी स्वीकारत आहे. मी न हलणार आहे. मी न हलणार आहे. कारण सगळा निर्माण करणारा माझ्यामध्ये राहतो. सर्व निर्माण करणारा माझ्यामध्ये राहतो. आणि मला माहित आहे, आणि मला माहित आहे माझ्या बाजूने कुंपण आहे. माझ्या बाजूने कुंपण आहे. देवाच्या देवदूताचं कुंपण आहे. देवाच्या देवदूतांचं कुंपण आहे. मी बलवान आहे. मी बलवान आहे. कारण जो जगात आहे, तो जगात आहे, त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे, त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे, तो मोठा आहे. तो मोठा आहे. मला माहित आहे, मला माहित आहे माझा विजय ठरलेला आहे. माझा विजय ठरलेला आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये मी माणसाशी भांडणारा नाहीये. मी माणसांशी भांडणारा नाहीये. रक्त मांसाशी माझं भांडण नाहीये. रक्त मांसाशी माझं भांडण नाहीये. मला मेन दुष्ट माहित आहे. मला मेन गोष्ट माहित आहे. मला मेन दुष्ट कल्प्रिट माहित आहे. मला मेन दुष्ट कल्प्रिट माहित आहे. आणि त्याचं नाव शैतान आहे. आणि त्याचं नाव शैतान आहे. आणि येशूच्या नावात, आणि येशूच्या नावात मला विजय मिळाला हे बी माहित आहे. मला विजय मिळाला मला हे देखील माहित आहे. धन्यवाद प्रभू. आमेन. बोला धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. म्हणा येशू, येशू तू माझा तारणारा देव, तू माझा तारणारा देव, तू माझ्या हृदयात ये, तू माझ्या हृदयात ये. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, प्रभू येशू, आजपासून मला हे कळालेलं आहे, मला हे कळालेलं आहे, मी न हलणार आहे. मी न हलणार आहे. कारण देव मला स्ट्रॉंग ठेवणार आहे. कारण देव मला स्ट्रॉंग ठेवणार आहे. माझं जीवन प्रभू येशू मी तुला समर्पित करत आहे. मी तुला समर्पित करत आहे. आणि मला एक गोष्ट माहित आहे, मला एक गोष्ट माहित आहे, सगळे हात सुटतील, सगळे हात सुटतील, पण माझ्या येशूचा हात केव्हा सुटणार नाही. पण माझा येशूचा हात कधी सुटणार नाही. कारण तो केव्हाच लबाड बोलत नाही. तो केव्हाच लबाड बोलत नाही. आमेन. आमेन. आय से आमेन. आमेन. आपल्या आजारी भागावर हात ठेवा. फादर, मी सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहे. प्रभू येशू पुढच्यापासून तो शेवटपर्यंत येशूच्या नावात पवित्र आत्म्याने भरले जा. पवित्र आत्म्याने भरले जा. पवित्र आत्म्याने भरले जा. तुम्ही अनेकांना स्ट्रॉंग बनवणारे आहात. तुम्ही गल्ल्यातला जागा दाखवणारे आहात. यस यस, तुम्ही नबूखदनेस्सरला त्यांचा देव प्रगट करणारे आहात. तुम्ही शद्रक, मेशक, अबेदनेगो सारखे त्या राजाला दाखवणारे आहात. ऐश्वर्यश राजाला देव वाचवणारा आहे. आणि तो आगीत देखील वाचवणारा आहे. तो आगीत देखील वाचवणारा आहे. आज तुम्ही दाखवणारे आहात.
फादर अनेकांना असं बनव. Yes, Lord. ज्यांना बनायचे त्यांनी आपले हात वर करा. फादर अनेकांना असं बनव. Yes, Lord. ते तर स्ट्रॉंग बनतीलच बनतील, Yes. पण ते अनेकांना स्ट्रॉंग बनवतील, Amen. अनेकांना मजबूत बनवतील. Amen. प्रभू ते शौलासारखं बोलणार नाही की गल्ल्यात मोठा आहे, Yes. तो युद्धवीर आहे, Yes. तू लहान बाळ आहे. Yes. पण प्रभू दाविदासारखे बोलणारे उभे कर, Yes. जे म्हणतील हे शौल राजा ज्याने अस्वल आणि सिंहाला मारायला मला ताकद दिली, Yes. तो हा बेसुद्धी नक्की मारला जाणार. Amen. असे लोक त्यांच्याबरोबर उभे कर. Amen. लिबो शेके राखातना माखोरा बियादाबा लादी हालामा शेब्रेकेतने आला माखालाबा. प्रेयर करा, तुम्ही स्ट्रॉंग बनत आहात. सगळं अंधार निघून जाते, सगळं अशक्तपणा निघून जाते, सगळे वाईट विचार निघून जाते, सगळे हरलेले विचार निघून जाते. नो, तुम्ही जगणार, तुम्ही जगणार, तुम्ही जगणार. येशूच्या नावात तुम्ही जगणार. देव जगवणार आहे. येशू म्हटला मी जगतोय तर तुम्ही बी जगणार. Amen. मी जगतो तर तुम्ही बी जगणार. Amen. येशू म्हटला मी जगतो तर तुम्ही बी जगणार. Amen. लिबा शेकला मांदे बे आलाबा रोत्नो होरम निया दाबा शेब्रेकेतने आलाबा रा शेके रखातना हाला मांदे बे आलाबा बाबा. धन्यवाद Thank you, Lord. फादर. एकही भीतीमध्ये नाही जगणार, Yes, Father. कोणाचा विश्वास कमी नाही होणार. Yes, Lord. आजपासून वचन मूळ पकडणार आहे Yes, Father. आणि मोठं झाड बनणार आहे. Amen. आणि अनेक लोक त्यांच्या सावलीला येणार आहे, Amen. ते फळ देणारे बनणार आहे. Amen. ज्यावेळेस ते प्रार्थना करतील तोंडातून पवित्र आत्म्याची आग निघेल Amen. आणि दुरात्म्यांना जाळून टाकेल. Yes, Lord. दुरात्म्यांना जाळून टाकेल. Amen. कोणी त्यांच्या विरुद्ध करणी जादू टोना करू नाही शकत, कारण बायबल सांगते इस्रायलच्या विरुद्ध काही चालत नाही तंत्र मंत्र. आम्ही ओरिजिनल इस्रायल आहोत. Amen. येशूच्या नावामध्ये. Yes, Lord. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. जिला लेकरू बाळने आय रिसीव्ह द लेकरू बाळ येशूच्या नावात. Yes, Lord. ज्यांच्या साक्षाने घडल्या या आठवड्यात साक्ष घडणार. Amen. येशूच्या नावात साक्ष घडणार. Amen. ज्या शैतानाने तुमच्या योजने तुमच्यासाठी योजना आखली, ती योजना तुम्हाला केव्हा दिसणार नाही. Amen. आजपासून देवाची योजना तुम्हाला प्रगट होणार. Amen. ज्या मरणाने तुझ्या विरुद्ध तुला भेटायची तयारी केली आहे, Yes. त्या मरणाची प्रत्येक अपॉइंटमेंट कॅन्सल करतो येशूच्या नावात. येशूच्या तू नावामध्ये. जगणार आहे, तू जगणार आहे, तू Amen. जगणार आहे, Amen. Amen. कारण येशू तुला जगवणार आहे. Amen. फादर, जे स्वप्न आणि जे इच्छा त्यांनी बाळगल्यात, या आठवड्यात आनंदाची बातमी, Amen. या आठवड्यामध्ये मोठे कार्य, या आठवड्यामध्ये मोठमोठे चमत्कार, Amen. या आठवड्यामध्ये शुक्रवारी महान कार्य होणार आहे. या आठवड्यामध्ये महान गोष्टी घडणार आहे. Amen. या आठवड्यामध्ये देवाचं गौरव तुझ्या लेकरांद्वारे मोठ्या प्रमाणात होणार आहे. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. ला शेके ब्राखात ना माकोराबा लादी हाला मा शेब्रेकेत ने आलाबा. हालेलुया. थँक यू फादर. लॉर्ड, मी प्रार्थना करतो ज्या शैतानाने त्यांच्या विरुद्ध जे काय भीतीची शक्ती बांधलेली आहे, Yes. मी तोडतो ती शक्ती येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये. कोणीच कुंपण तोडू नाही शकत. Yes, Lord. देवाने घातलेलं कुंपण कोणी तोडणार नाही. Yes, Lord. हालेलुया. Hallelujah. लॉर्ड, मी यांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Amen. जे ऑनलाईन कट झालेले आहेत त्यांनाही देखील मी आशीर्वाद देतो. Amen. प्रत्येक जीव तृप्त केला जा. Amen. देवाची शांती आनंद त्यांचा वाटा आहे. Amen. त्यांचा संसार आशीर्वादित होणार. ते वचनाप्रमाणे पती पत्नी एकमेकावर प्रेम करणार, एकमेकाच्या अधीन राहणार. Amen. आणि थँक्यू, तू कार्य करणारा देव आहे. Lord. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद येशू. धन्यवाद. आपले शेवटचे आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद येशू. प्रभू येशूच्या नावात. Amen. आमेन. से आमेन. Amen.